नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि गणपती डेकोरेशनसाठी मी बनवलं आहे यावेळेस इको फ्रेंडली असं पैठणी बॅकड्रॉप। आणि आता अजून त्याला थोडं डेकोर करण्यासाठी आता बनवते पैठणी लोड, चौरंगासन आणि अब्दागिरी। तर सगळ्यात आधी आपण बघू की लोड कसं मी बनवते। तर पैठणीचं जे थोडं फॅब्रिक होतं यासाठी मी राहू दिलं होतं आणि त्यातला एवढं मोठी जी डिझाईन आहे, एवढं जो पार्ट मी घेते आणि अशा पद्धतीने बॅकड्रॉपला जे कापड मी यूज केलं होतं तेच मी इथे यूज करते आणि अशा पद्धतीने ते ठेवून अशा पद्धतीने मी कट केलं आहे। आता आधी ते पैठणी कापडाचे जे आपल्याला साईडला दोघं साईडला मी फोल्ड करून स्टिच करून घेणार आहे। तर लोड कव्हर ज्या पद्धतीने येतात ना तसंच कव्हर मी तो स्टिच करून घेते। तर तुम्हाला लोड केवढा हवा आहे त्या पद्धतीने जो खालचा आपण कापड घेतला आहे, जांभळ्या कलरचा जो मी घेतला आहे तो कमी जास्त आपण करू शकतो। तर मी थोडा तो कमी केलेला आहे आणि बस मग पैठणी कापड मधोमध स्टिच करून घेतलं, कॉर्नर्सला लेस लावली आणि दोघं साईडला दोरी जाईल अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलं आणि अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचंय आणि दोरी नॉट टाकायची आणि कापूस भरायचा आणि बाप्पासाठी छानसे क्यूटसे लूक तयार। आता नेक्स्ट बनवते चौरंगासन। तर चौरंग तर नाही तर मी यूज करणार आहे पाट आणि पाटावर टाकण्यासाठी मी आसन बनवते। तर पाटाचं माप मी ते घेतलंय आणि तेवढं कापड कट करून चौघं बाजूंना मी लेस लावून घेतलेली आहे। तर अजून मला डेकोरेशनमध्ये काहीतरी ॲड करायचं होतं। तर समय दोघं बाजूला ठेवूयात, समय आसन करूयात असं माझ्या डोक्यात होतं। पण समयसुद्धा नाही आहे आणि घरात लहान बाळ असल्यामुळे, टॉडलर असल्यामुळे समयचा प्लॅनच मी कॅन्सल केला। पण काहीतरी अजून ॲड करायचं होतं। तर मला हे आठवलं जे मी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक जे फोटोज आहेत त्याच्यात मी बघितलं होतं। ते गोलाकार झेंडा असतात ना ते। तर पारंपरिक मिरवणुकांमध्ये, यात्रांमध्ये, शिवजयंती, दसरा अशा सोहळ्यांमध्ये ना तो आपला तो झेंडा जो असतो गोल आकाराचा जो झेंडा असतो ना तो दिसतो। पण त्याचं नेमकं नाव मला माहीत नव्हतं। तर त्या गोलाकार जो झेंडा असतो ज्याला ती झालर लावलेली असते तर त्याला म्हणतात अब्दागिरी। तर हे मला आताच माहीत पडलंय। तुम्हाला माहीत होतं का की याला अब्दागिरी म्हणतात असं? तर तेच मी गणपती डेकोरसाठी बनवते आहे। तर शिवाजी महाराज राज्याभिषेक फोटो जर तसंच छावा मूव्हीमध्ये सुद्धा तो शंभूराजांच्या राज्याभिषेकाचा जो सीन आहे त्यातही असंच चंद्र सूर्याचं डिझाईन असलेलं मी अब्दागिरी बघितला आहे। तर तसंच मी बनवते आहे। तर सिम्पली कार्डबोर्ड घेतला आहे, गोल कट केला आहे, तर त्याला आणि याच्या आजूबाजूला मेन फॅब्रिक आणि अस्तर असे दोघं त्या साईजमध्ये कट करून घेतले आणि अशा पद्धतीने गोल्डन फॅब्रिक यूज करून मी चंद्र सूर्य बनवले आणि नंतर ते एकत्रितपणे असं स्टिच करून घेतलं। पिवळ्या कलरची झालर मी लावून घेतली आहे आणि आतून मी मधोमध लेस अशा पद्धतीने स्टिच करून ते मी कंप्लीट केलं आहे। आणि ही तयार झालेले अब्दागिरी जे आहेत ते मी काठीला टेपने लावून घेणार आहे आणि यातली जी लेस आहे ती मी मात्र चेंज करणार आहे कारण थोडी कमीही पडली आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, राम राम आणि गणपती बाप्पा मोरया।